आहे सुका कचरा, हा हे ओला कचरा. सुक्या कचऱ्यामध्ये मॅग्नेट असेल तर ते आपण चुंबकाच्या मदतीने काढू शकतो. ओल्या कचऱ्यामध्ये मॅग्नेट असेल ते पण आपण मॅग्नेटच्या मदतीने काढू शकतो. दिवसेंदिवस प्रत्येक शहरामध्ये, गावामध्ये, गल्लीमध्ये कचऱ्याचे प्रमाण वाढत आहे, ज्यामुळे प्रदूषण होत आहे. ते कमी करण्यासाठी आम्ही एक छोटासा प्रयोग इथे केला आहे. प्लास्टिकच्या बॉटलमध्ये रॅपर्स टाकून आम्ही कचरामुक्त करण्यासाठी प्लास्टिकचे रॅपर बॉटलमध्ये टाकले आहे, ज्यामुळे प्लास्टिकचा योग्य वापर होईल आणि प्रदूषणही होणार नाही. एकाने हे सांगायचं. हां, आणि ते हेच हे सांगायचं कसं सांगशील? ओला आणि सुका कचरा. ओला कचरा ज्यामध्ये फळे, भाज्या व भाज्यांची देठ हे टाकून आम्ही ओला कचरा तयार केला आहे. व सुका कचरा कागदाचे कपडे व रॅपर्स टाकून आम्ही सुका कचरा तयार केला आहे. एखाद्या तळ्यामध्ये लोखंडाचे प्रमाण खूप जास्त असेल. आता या कचऱ्याचा वापर आपण कशासाठी करू शकतो? त्याच्यापासून काय तयार होते मग ते सांगा ना. हां, कंपोस्ट खत तयार करू शकतो आपण. ते कुठे देणार आपण? झाडांना. आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरी झाडं असतात, त्या झाडांना देऊ शकतो, बागेत देऊ शकतो, आहे ना, परस बागेला देऊ शकतो. त्याने झाडांची चांगली वाढ होईल, झाडांना पण न्यूट्रिशनल घटक मिळतील. हां, आणि नंतर मॅग्नेटच्या साहाय्याने आपण काय करू शकतो? लोखंडी वस्तू वेगळ्या करू शकतो पाण्यात. हां, आणि त्याचा पुनर्वापर करून पुन्हा आपण त्या वापरमध्ये आणू शकतो. ठीक आहे.